नमस्कार YouTube फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। तुमचे सगळ्यांचे जेवण झालेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगा। तुम्ही सर्वजण कशा आहात तेही सांगा कमेंट करून। तर बघा, प्रज्ञा इकडे चपात्या बनवते। खूप दिवसाच्या नंतर प्रज्ञा चपात्या बनवते। ती तरी बोलत होती माझा व्हिडिओ काढू नको, म्हणलं चल आपल्याला थोडासा व्हिडिओ काढू आपण। प्रज्ञा करते चपात्या आणि मी बनवणार आहे मेथीची भाजी। त्यासाठी मी मेथी खुडणं चालू आहे आपली। इथे पटकन मेथी खुडून बघा ना, एवढीशी मेथीची भाजी 30 रुपयाला आहे। हे बघा, एवढी भाजीपाला महाग झालाय ना, तर एवढीशी भाजी 30 रुपयाला आहे। पाऊस पाणी पडतोय म्हणून भाजीपाला पण महाग होतोय। तुमच्या इथे कितीला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर घेते मी पटकन मेथीची भाजी खुडून। आणि होय ग प्रज्ञा, आता चपात्या करायला लागलीस, भाजी बी बनव ना। बनवतो का बरं? मला कंटाळा आलाय। कर ना एखाद्या बारीला, मला पण नाही कंटाळा आलाय ग। आता तू चपात्या करायलीस ना, तर असं मला वाटायला लागले भाजी पण केली तर बरं होईल। कर ना, काय होतं एक दिवस केलं तर करायला पाहिजेस ना तू पण। तुला पण मेथीची भाजी शेपूची भाजी यायला पाहिजे, हे की नाही YouTube फॅमिली। तर बघा प्रज्ञा कशी चपात्या करते, मला कमेंट करून नक्की सांगा प्रज्ञा चपात्या कशी बनवते। प्रज्ञा तर मस्त चपात्या बनवायला लागले। हे बघा तिची पहिली चपाती मी तुम्हाला दाखवते। ही बघा चपाती, नक्कीच कमेंट करून सांगा प्रज्ञा चपात्या कशी करते। आम्ही तिला सांगत नाही स्वयंपाक करायला, कधी सांगत नाही, पण कधी मध्ये तिला मनात आलं की ती चपात्या बनवते। पण म्हणलं कधी चपाती भाजी पण यायला पाहिजे। कधी पण तब्येत खराब असली तर मी जरी तब्येत खराब असली माझी तरी प्रज्ञा बनवू शकते। तर तिला चपात्या येतात पण भाजी येत नाही, भाजीचं तिला सांगावं लागतंय। तिला बसून सांगितलं की ती सगळं स्वयंपाक पण करते। आता बघू प्रज्ञाला थोडीशी लाडी गोडी लावून केली तर केली भाजी मेथीची, नाही तर आहेच मी करायला, आहे की नाही? करते का बाई? नाही म्हणते आता, काय म्हणत काय करते तर कर ना मेथीची भाजी। मग बरं चपात्या करते एवढ्या करशील का? आता तुझा चहा राहिला प्यायचा, चहा पे ना। किती आता हे चुकल चपात्या? चहा किती वेळचा बनवला तरी चहा प्या नाही पोरगी, प्यावा ना पटकन चहा। चहा बनवलं की बाहेर जाते, मग ती चहा झाला का चहा झाला का। आता किती 8 वाजले, संध्याकाळी कधी बी चहा चहा चहाच करत राहते, जेवण करत नाही काय नाही। बघा YouTube फॅमिली, प्रज्ञाने सगळ्या चपात्या केल्यात, फक्त 2च चपात्या राहिल्यात आणि पळून गेली बाहेर। म्हणले आता मी नाही करत, लय गरम व्हायला लागले। तर मी 2 चपात्या राहिल्या त्या करून घेते आणि लगेच मेथीची भाजी पण बनवून घेते। नक्कीच तुम्हाला मी दाखवते मेथीची भाजी कशी बनवायची। तर आपली मेथीची भाजी बघा ही सगळी खुडून झालेली आहे। आता या 2 चपात्या लाटल्या की लगेच भाजी करू मस्त मेथीची। आपला व्हिडिओ बघत राहा तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत। तुमचे जेवण झाले का नाही सांगा YouTube फॅमिली। तुमचा स्वयंपाक झाला का? गावाला सगळे लोक लवकर जेवण करते, मुंबईला काय नाही लवकर जेवण करत। स्वयंपाक बी झाला तरी पण लय उशिरा जेवण करते, 10ला 11ला। घेते आता ही चपाती लाटून पटकन। ही बघा फुगायला लागली मस्त चपाती। म्हणलं आता प्रज्ञा चपात्या करायला लागली, करण प्रज्ञा चपात्या। गेली प्रज्ञा 2च चपात्या ठेवून। घेऊ पटकन भाजी धुवून। तर YouTube फॅमिली, आता बनवणार आहोत आपण मेथीची भाजी। त्यासाठी बघा मी इथं काय काय घेतलेलं आहे। ही आहे मुगाची डाळ। तुम्हाला कुठली डाळ घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, आम्ही मुगाची डाळच टाकतो। इथं घेतली मुगाची डाळ, इथं मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे। तर शेंगदाणे आणि मिरची मी छान भाजून घेणार आहे तव्यामध्ये। तर घेऊ आपण शेंगदाणे भाजून अगोदर। आपण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कशी बनवते मेथीची भाजी। टाकले शेंगदाणे आपण तव्यावर भाजायला, छान असे भाजून घेऊया शेंगदाणे। शेंगदाणे भाजून झाले की लगेच मिरच्या भाजून घेऊ, छानपैकी त्याचं कूट तयार करूया ग्लासामध्ये। लसूण मिरची आणि शेंगदाणे कुटून घेऊया। तर बघू शकता तुम्ही मेथीची भाजी छान अशी आपण धुवून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी पण त्याच्यात ठेवलंय मी। तर घेऊ अगोदर शेंगदाणे भाजून। घेऊ शेंगदाणे एका प्लेटीत काढून, छान असे भाजून झालेले आहेत। जास्त करपवायचे पण नाही शेंगदाणे, मीडियम मध्ये भाजून घ्यायचे। आता आपण घेऊया मिरच्या भाजून, हिरव्या मिरच्या टाकल्या। हिरव्या मिरच्या, थोडंसं तेल पण टाकते मी, म्हणजे छान अशा भाजून निघत्या। मी इथं थोड्याच मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही मिरच्या घेऊ शकता। मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत। घेऊ आपण मिरच्या पण एका प्लेटीमध्ये काढून। घेऊया मिरच्या काढून आता।
मिरच्या, शेंगदाणे आणि इथं लसूण आपण घेतलेला आहे छान असा. आता आपण ह्याला कुटून घेऊया ग्लासामध्ये. शेंगदाणे आणि मिरची लसूण मिरी चवीनुसार मी मीठ अगोदरच टाकून घेतलंय, नंतर मी मीठ टाकणार नाहीये. तर घेऊ आपण छान असा त्याला कुटून ग्लासामध्ये. जास्त बारीक नाही करायचं आहे, मीडियम करायचं आहे, म्हणजे मेथीची भाजीमध्ये छान लागते. हे आहे कुटायचं, हे बघा. आता याच्याने मस्त कुटून घेते. आपल्याला आबडदोबडच कुटून घ्यायचं याला. तुम्ही जर नवीन असताना आपल्या चॅनलवर तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोणाला कोणते व्हिडिओ बघायचे असतील रेसिपीचे तर कमेंट करून सांगा, नक्कीच आपण ती पण रेसिपी बनवूया. आपलं छान असं शेंगदाण्याचं कुटून झालेलं आहे, हे बघू शकता. तर घेऊ आता पटकन झटपट मेथीची भाजी बनवायला. तर नक्कीच सगळ्यांनी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला घेऊ आपण मेथीची भाजी बनवायला. ठेवली आपण कढई. कढईमध्ये टाकू आता तेल. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. मुगाची डाळ मस्त हिला धुवून घेतलंय. आता थोडंसं पाण्यामध्ये ठेवलंय. तुम्हाला दुसरी कुठली डाळ टाकायची असेल तर तुम्ही ती टाकू शकता. आम्ही इथं मुगाची डाळ टाकलेली आहे. तर बघू शकता तुम्ही इथं छान असं आपल्याला तेल तापलेलं आहे. तर घेऊ आपण शेंगदाण्याचं कूट टाकून झालेलं आहे. शेंगदाण्याचं कूट छान. शेंगदाण्याचं कूट बघा मी टाकलेलं आहे कढईमध्ये. छान असं फ्राय करणार आहे. आणि शेंगदाण्याचं कूट हे करपू द्यायचं नाही, नाही तर उभं आपली मेथीची भाजी करपट लागते. शेंगदाण्याचं कूट छान असं फ्राय झालेलं आहे. आता आपण टाकू त्याच्यामध्ये मेथी. ही आहे मेथी. मेथी धुवून घेतली. आता मी टाकते मेथीची भाजी. दिसायला दिसते एवढी मोठी भाजी. आता भाजी बघा केवढी होईल. मेथीची भाजी टाकली आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये. आता छान अशी मिक्स करून घेऊया, म्हणजे तिचा एक जीव होईल सगळं शेंगदाणे आणि मेथी. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे मुगाची डाळ. तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. फटाफट सर्वांनी सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला. पण घेऊ आता आपण डाळ टाकून मुगाची डाळ. डाळीला पण धुवून घेतलंय मी. तुम्ही पण डाळीला धुवून घ्या स्वच्छ. डाळ टाकून झालेली आहे. घेऊ मिक्स करून. थोडासा गॅस फास्ट केला. आणि मेथीच्या भाजीमध्ये पाणी अजिबात टाकायचं काही आवश्यकता नाही, कारण मीठ टाकल्याच्या नंतर आपोआप पाणी सुटतं भाजीला. तर यूट्यूब फॅमिली भेटू आपण आपली भाजी झाल्यावर. बाय. झाली का बघू शकता. इथं मेथीची भाजी छान अशी झालेली आहे आपली. फटाफट कमेंट करून सांगा मेथीची भाजी कोणाला आवडते आणि आपली रेसिपी कोणाला आवडली.